ओम ऐं सरस्वत्यै नमः. नमस्कार, मी नवल शिंदे. आज आपण एका सणाबद्दल नाही, तर एका अत्यंत खोल तत्वाबद्दल बोलणार आहोत. वसंत पंचमी. बहुतेक लोकांसाठी हा दिवस म्हणजे सरस्वती पूजन. पण खऱ्या अर्थाने पाहिलं तर हा दिवस आहे ज्ञानाची शिस्त समजून घेण्याचा, शब्दांची शक्ती ओळखण्याचा आणि आपल्या चेतनेला योग्य दिशा देण्याचा. या ऑकल्ट मास्टर क्लासमध्ये आपण समजून घेणार आहोत सरस्वती तत्व म्हणजे काय, वाक्शक्ती म्हणजे नेमकं काय काम करते, ज्ञान, माहिती आणि विवेक यात फरक काय आहे, आणि आज माणूस बुद्धिमान असूनही अस्थिर का झाला आहे. हा व्हिडिओ केवळ ऐकण्यासाठी नाही, तो समजून घेण्यासाठी आहे. चला तर मग, वसंत पंचमी, ज्ञानाचा उत्सव, या खोल प्रवासाला सुरुवात करूया. ओम ऐं सरस्वत्यै नमः. नमस्कार. वसंत पंचमी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते पिवळ्या फुलांचं सौंदर्य, शाळेतलं सरस्वती पूजन आणि थंडी संपून सुरू होणाऱ्या एका नवीन आल्हाददायक ऋतूची चाहूल. पण आम्ही आज ज्या स्रोतांचा अभ्यास केला त्यात या दिवसाचं एक पूर्णपणे वेगळं आणि खूप सखोल रूप समोर आलं आहे. आज याच विषयावर सविस्तर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत ऑकल्ट कन्सल्टंट आणि चेतना संशोधक नवल शिंदे. नवलजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. नवलजी, तुमच्या संशोधनानुसार तुम्ही वसंत पंचमीला केवळ एक सण नाही तर एक ज्ञान सक्रियकरण दिवस असं म्हणता. ही खूपच म्हणजे एक वेगळी संकल्पना आहे, नॉलेज ॲक्टिव्हेशन डे, बरोबर? हो तर याचा नेमका अर्थ काय आणि या दिवसाचं असं काय वेगळं महत्त्व आहे? हो ज्ञान सक्रियकरण दिवस. हे समजून घेण्यासाठी आपल्याला म्हणजे थोडं निसर्गाच्या चक्राकडे बघावं लागेल. अच्छा. हे बघा, वसंत पंचमीच्या आधीचा काळ असतो शिशिर ऋतूचा, म्हणजे कडाक्याची थंडी, पानगळती. हो, बरोबर. सगळीकडे एक जडत्व आलेलं असतं, तामसिक ऊर्जा. हो, तमस म्हणजे जडत्व, धुके किंवा एक प्रकारचा गोंधळ. जसं हिवाळ्यात सकाळी सगळं धुसर दिसतं ना, हो. तशीच काहीशी अवस्था आपल्या मनात आणि शरीरातही आलेली असते. विचारांमध्ये ती स्पष्टता नसते, शरीर आळसावलेलं असतं. वसंत पंचमी हा एक प्रकारे ह्या धुक्यातून बाहेर पडण्याचा क्षण आहे. या दिवसापासून निसर्ग सात्विक ऊर्जेकडे प्रवास सुरू करतो. सत्व म्हणजे काय, तर संतुलन, प्रकाश आणि स्पष्टता. अच्छा, म्हणजे जडत्वातून स्पष्टतेकडे. अगदी, जणू काही आपल्या मनावरचं धुकं दूर होऊन विचारांमध्ये एक प्रकारची नितळता येते. आपली बुद्धी अधिक ग्रहणक्षम होते, स्थिर होते. ओके. म्हणूनच कोणतीही नवीन गोष्ट शिकण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी आणि आत असलेल्या ज्ञानाला जागं करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. म्हणून मी याला ज्ञान सक्रियकरण दिवस म्हणतो. म्हणजे निसर्गात जो बदल होतो त्याचा थेट परिणाम आपल्या मानसिक आणि बौद्धिक क्षमतेवर होतो. ही कल्पनाच खूप शक्तिशाली आहे. हो, नक्कीच. याला काही वैज्ञानिक आधार आहे का? म्हणजे शरीरातील हॉर्मोनल बदल किंवा असं काही? अगदी बरोबर. आधुनिक विज्ञान आता या गोष्टी मान्य करू लागले. निसर्गातील बदल, सूर्याची स्थिती यांचा थेट परिणाम आपल्या शरीरातील सेरोटोनिन आणि मेलाटोनिन सारख्या हॉर्मोन्सवर होतो. हेच हॉर्मोन्स आपला मूड, आपली ऊर्जा आणि झोपेचं चक्र नियंत्रित करतात. वसंत ऋतूमध्ये सूर्यप्रकाश वाढतो, दिवस मोठे होतात. हो. त्यामुळे नैसर्गिकरित्याच आपल्यात अधिक ऊर्जा आणि सकारात्मकता येते. प्राचीन ऋषींनी हेच ज्ञान हजारो वर्षांपूर्वी वेगळ्या भाषेत मांडलं. त्यांनी त्याला त्रिगुणांची भाषा दिली, सत्व, रज, तम. अच्छा. त्यामुळे हा केवळ श्रद्धेचा विषय नाहीये, तर यामागे निसर्ग आणि मानवी शरीर यांच्यातील अतूट नात्याचे एक विज्ञान आहे. हे खूपच मिनारिक आहे. तुम्ही निसर्गातील बदलाला सरस्वती तत्वाशी जोडत आहात. आता इथेच मला एक प्रश्न पडतो. आपण लहानपणापासून जे ऐकत आलो आहोत त्यानुसार सरस्वतीला प्रामुख्याने कला, संगीत आणि शिक्षणाची देवता मानलं जातं. बरोबर. पण तुम्ही तिला विश्वाची सुव्यवस्था किंवा ऑर्डरिंग इंटेलिजन्स ऑफ द युनिव्हर्स म्हणता. हो. तर या दोन संकल्पना एकमेकांना पूरक आहेत की ह्यात काही विरोधाभास आहे? आपण यांना एकत्र कसं पाहू शकतो? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि यात कोणताही विरोधाभास नाही. उलट त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अच्छा. सरस्वती देवीचं जे रूप आपण पाहतो, म्हणजे हातात वीणा, पुस्तक, पांढरी शुभ्र वस्त्र, हे त्या मूळ तत्वाचं मानवी मनाला आकलन सोपं व्हावं म्हणून बनवलेलं एक प्रतीक आहे. हो. आणि ते अत्यंत सुंदर आणि अर्थपूर्ण आहे. पण सरस्वती तत्व त्या प्रतीकाच्याही पलीकडे आहे.
ते कसं? विचार करा, संगीत म्हणजे काय? ध्वनीची एक रचना. बरोबर, ध्वनीची एक शिस्तबद्ध, लयबद्ध रचना. चित्रकला म्हणजे रंगांची एक सुसंगत मांडणी. आणि शिक्षण किंवा ज्ञान म्हणजे काय? तर विचारांची आणि माहितीची एक तर्कशुद्ध व्यवस्था. बरोबर आहे. या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी काय आहे? तर एक सुव्यवस्था आहे, एक सुसूत्रता, एक ऑर्डर. ओके. हीच ऑर्डर किंवा सुव्यवस्था संपूर्ण विश्वात कार्यरत आहे. ग्रह, ताऱ्यांचं भ्रमण, समुद्राच्या लाटांची लय, फुलाच्या पाकळ्यांची रचना. इतकंच काय, आपल्या शरीरातील पेशींचं कार्य. या सगळ्यात एक अदृश्य बुद्धिमत्ता आणि सुव्यवस्था काम करतेय. खरंय. हीच ती मूळ ऑर्डरिंग इंटेलिजन्स जे सरस्वती तत्व आहे. त्यामुळे कला, संगीत आणि शिक्षण हे त्या वैश्विक सुव्यवस्थेचे मानवी जीवनातील आविष्कार आहेत. तुम्ही म्हणालात की विश्वातील प्रत्येक ध्वनी आणि लय सरस्वती तत्वामुळे आहे. या ध्वनीच्या कल्पनेतूनच एक पुढचा प्रश्न माझ्या मनात येतो. विचारा. आपल्या शास्त्रामध्ये वाक्शक्ती किंवा शब्दांच्या सामर्थ्याबद्दल खूप काही सांगितलं आहे. त्याचा आणि या सरस्वती तत्वाचा काही थेट संबंध आहे का? वाक्शक्ती म्हणजे नेमकं काय? थेट संबंध आहे. किंबहुना सरस्वती ही वाक्शक्तीचंच मूळ रूप आहे. अच्छा. वाक्शक्तीला समजून घेण्यासाठी आपण एक सोपं उदाहरण घेऊ. हा. समजा एका भांड्यावर आघात झाला. तो झाला मूळ ध्वनी, एक निर्जीव, अर्थहीन स्पंदन. हो. मग आपण त्याला आवाज असं नाव देतो. त्या ध्वनीला एका चौकटीत बसवतो. हा झाला वाचेचा भाग. ओके. आणि जेव्हा आपण आपल्या अनुभवावरून आणि बुद्धीवरून ओळखतो की हा आवाज स्टीलच्या भांड्याचा आहे की पितळ्याच्या, तो किती दुरून येतोय, त्या आवाजाचा अर्थ काय, ती झाली आकलन शक्ती, म्हणजे कॉग्निशन. ध्वनी, वाचा आणि आकलन. अगदी. या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हाच खऱ्या अर्थाने ज्ञान प्रक्रिया पूर्ण होते. वाक्शक्ती म्हणजे या तिन्हींची एकत्रित ऊर्जा. सरस्वती तत्व हे या संपूर्ण प्रक्रियेचं मूळ आहे. ती केवळ बोलण्याची शक्ती नाही, तर ती ध्वनीला अर्थ देणारी आणि त्या अर्थाचा ज्ञानात रूपांतर करणारी शक्ती आहे. एक मिनिट, म्हणजे तुम्ही माहिती आणि ज्ञान यात फरक करत आहात? हो, नक्कीच. आज इंटरनेटच्या युगात आपल्याकडे माहितीचा अक्षरशः महापूर आहे, पण तरीही समाजात गोंधळच जास्त दिसतो. बरोबर. तर या वाक्शक्तीच्या माध्यमातून माहितीचं ज्ञानात रूपांतर होतं असं म्हणायचे का तुम्हाला? अगदी अचूक मुद्दा पकडला. आज आपल्याकडे इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आहे, नॉलेज नाही. बरोबर. माहिती म्हणजे नुसते विखुरलेले तथ्य. ज्ञान ही एक शिस्तबद्ध चेतना आहे, अ डिसिप्लिन्ड कॉन्शियसनेस. शिस्तबद्ध चेतना. हो. जेव्हा आपण वाक्शक्तीचा वापर सजगतेने करतो, म्हणजे आपण जे ऐकतो, वाचतो, बोलतो, त्यावर विचार करतो, त्याचं विश्लेषण करतो, त्यातील सत्य असत्य तपासतो, तेव्हा त्या माहितीवर प्रक्रिया होते आणि तिचं ज्ञानात रूपांतर होतं. वाक्शक्ती हे एक असं साधन आहे जे माहितीच्या कच्च्या मालापासून ज्ञानाचं पक्कं उत्पादन तयार करतं. त्याशिवाय माहिती म्हणजे केवळ गोंधळ वाढवणारा कचरा आहे. ठीक आहे, हे वैचारिक स्तरावर समजलं. पण मग या सगळ्या संकल्पनांना ऑकल्ट म्हणजे गूढविद्या आणि चेतनेच्या कॉन्शियसनेसच्या दृष्टिकोनातून कसं समजून घ्यायचंय? कारण तुमचा अभ्यास याच क्षेत्रातला आहे. सरस्वती तत्व हे बाहेर आहे की आपल्या आत? ऑकल्ट आणि चेतनेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर सरस्वती तत्व हे कोणतंही बाह्य तत्व नाहीये. ते आपल्या प्रत्येकाच्या आतमध्येच आहे. आपल्या आत? हो, ती आपल्या आत असलेली सुप्त प्रज्ञा आहे. आपल्या चेतनेची एक आंतरिक व्यवस्था आहे. आपण अनेकदा ज्ञान बाहेर शोधत असतो, पुस्तकांमध्ये, गुगलवर, गुरूंमध्ये. हो, हे खरंय. पण खरं ज्ञान, खरी प्रज्ञा आपल्या आतच असते. फक्त ती जागृत करावी लागते. आणि वसंत पंचमीचा दिवस तो यासाठीच महत्वाचा आहे. कारण या दिवशी वैश्विक ऊर्जा, कॉस्मिक एनर्जी मानवी चेतनेसाठी अत्यंत अनुकूल असते. ग्रहांची स्थिती, निसर्गातील बदल हे सर्व घटक असे जुळून येतात की आपल्या आत असलेल्या या सरस्वती तत्वाशी जोडलं जाणं सोपं होतं. अच्छा. या दिवशी केलेला कोणताही बौद्धिक अभ्यास, मंत्रजप किंवा ध्यान हे थेट आपल्या चेतनेच्या खोलवरच्या स्तरापर्यंत पोचतं आणि आपल्या आतल्या ज्ञानाच्या स्रोताला जागृत करतं. इथे मला एक व्यावहारिक प्रश्न विचारावासा वाटतो. तुम्ही म्हणताय की ज्ञान बाहेर पुस्तकात नाही तर आपल्या आतच आहे. मग जर ते आतच असेल तर आपल्याला शाळा, कॉलेज किंवा तुमच्यासारख्या तज्ज्ञांची गरज का लागते? खूप सुंदर आणि व्यावहारिक प्रश्न आहे. बाहेरचं ज्ञान आणि आतलं ज्ञान यातला नेमका फरक काय? याचं उत्तर असं आहे की बाहेरचं ज्ञान म्हणजे पुस्तकं, शिक्षक, गुरु हे सर्व ट्रिगर किंवा कॅटलिस्ट म्हणून काम करतात. म्हणजे ते आपल्याला दिशा दाखवतात. अगदी.
ते आपल्याला आपल्या आत काय आहे हे दाखवणारे आरसे आहेत. समजा तुमच्याकडे एक अत्यंत शक्तिशाली म्युझिक सिस्टीम आहे, पण ती कशी वापरायची हे तुम्हाला माहीत नाही. हो. तर तुम्हाला एका इंजिनियरची गरज लागेल जो तुम्हाला त्याचं कार्य समजावून सांगेल. तो इंजिनियर म्हणजे बाहेरचा गुरु, पण संगीत निर्माण करण्याची क्षमता त्या सिस्टीममध्येच आहे. बरोबर. तसंच ज्ञान आपल्या आत आहे, पण ते कसं वापरायचं, त्याला कसं जागृत करायचं हे शिकण्यासाठी बाह्य साधनांची आणि मार्गदर्शकांची गरज लागते. बाहेरून आपण माहिती घेतो, पण त्या माहितीला प्रज्ञेत बदलण्याचं काम आतली सरस्वती शक्तीच करते. ठीक आहे. म्हणजे दोन्ही आवश्यक आहेत. हो, बाह्य ज्ञान आणि आंतरिक प्रज्ञा दोन्ही आवश्यक आहेत. आपण चेतनेच्या आणि ऊर्जेच्या स्तरावर बोलत आहोत, जे खूपच सखोल आहे. याच ऊर्जेशी जोडण्यासाठी काही व्यावहारिक पद्धती किंवा परंपरा आपल्या संस्कृतीत आहेत का? नक्कीच आहेत. उदाहरणार्थ, या दिवशी पिवळे कपडे घालण्यामागे किंवा गोड पदार्थ खाण्यामागे केवळ पारंपरिक कारणं आहेत की याचंही काही ऊर्जा विज्ञान आहे? नक्कीच आहे. आपल्या प्रत्येक परंपरेमागे एक गहन विज्ञान दडलेलं आहे. पिवळा रंग हा बुद्धी, ज्ञान आणि ऊर्जेचा रंग मानला जातो. अच्छा. ज्योतिषशास्त्रानुसार पिवळा रंग गुरुग्रहाशी संबंधित आहे, जो ज्ञानाचा आणि विवेकाचा कारक आहे. मानसशास्त्रानुसारही पिवळा रंग आपल्या मेंदूला उत्तेजित करतो, आपली एकाग्रता वाढवतो. ओके. त्यामुळे या दिवशी पिवळ्या वस्त्र परिधान करणं म्हणजे बाह्य वातावरणातून त्या ज्ञान ऊर्जेला स्वतःकडे आकर्षित करणं. पुस्तकांची आणि वाद्यांची पूजा करणं म्हणजे केवळ वस्तूंची पूजा नाही, तर त्या वस्तूंच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या सरस्वती तत्वाप्रती, त्या ज्ञानाप्रती आदर व्यक्त करणं आहे. ही सगळी साधनं आहेत जिच्या माध्यमातून आपण आपल्या मनाला आणि बुद्धीला त्या वैश्विक ज्ञान ऊर्जेशी ट्यून करतो. जसं आपण रेडिओची फ्रिक्वेन्सी मॅच करतो तसं. अगदी तसं. आणि या दिवशी गोड पदार्थ खाण्याचं काय महत्त्व आहे? आपल्या परंपरेत प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गोड खाऊन केली जाते की नाही? हो, बरोबर. यामागेही एक कारण आहे. गोड चव ही पृथ्वी तत्वाशी आणि आनंदाशी जोडलेली आहे. जेव्हा आपण कोणतंही ज्ञान ग्रहण करतो तेव्हा ते स्थिर होण्यासाठी, आपल्यात मुरण्यासाठी एक प्रकारच्या ग्राउंडिंगची गरज असते. ग्राउंडिंगची? हो, गोड पदार्थ हे ग्राउंडिंगचं काम करतात. ते आपल्या मज्जासंस्थेला शांत करतात, ज्यामुळे मन अधिक स्थिर आणि ग्रहणक्षम बनतं. त्यामुळे ज्ञानार्जनाची सुरुवात करण्यापूर्वी थोडासा गोड पदार्थ खाणं हे आपल्या मनाला आणि शरीराला त्या प्रक्रियेसाठी तयार करतं. हे सर्व ऐकल्यावर असं वाटतंय की या परंपरा केवळ रूढी नाहीत, तर त्या एका सखोल जीवनशैलीचा भाग आहेत. नक्कीच. मग हा दृष्टिकोन सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाशी कसा जोडता येईल? रोजच्या धावपळीत या ज्ञानाचा वापर कसा करायचा? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. हे ज्ञान केवळ वसंत पंचमीपुरतं मर्यादित नाही. याची सुरुवात आपल्या वाक्शक्तीवर नियंत्रण मिळवण्यापासून होते. आपण दिवसभरात जे काही बोलतो, जे विचार करतो, ते सर्व आपल्या वाक्शक्तीचाच भाग आहे. आपले शब्द आणि विचार आपल्या वास्तवाची निर्मिती करत असतात. हे खूप खोल आहे. हो, जर आपण सतत तक्रार करत असू, नकारात्मक बोलत असू, तर आपण आपल्यासाठी तसंच नकारात्मक वास्तव निर्माण करतो. याउलट जर आपण आपल्या शब्दांचा, आपल्या विचारांचा वापर सजगतेने केला, तर आपण आपलं जीवन अधिक सकारात्मक आणि ज्ञानमय बनवू शकतो. यावर तुमचा काही अनुभव आहे का? हो आहे. एकदा मी एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये अडकलो होतो. खूप विचार करूनही मार्ग सापडत नव्हता. मी ठरवलं की काही दिवस मी माझ्या बोलण्यावर लक्ष केंद्रित करेन. अच्छा. म्हणजे कोणतीही तक्रार नाही, कोणताही नकारात्मक शब्द नाही, फक्त जे आवश्यक आणि सकारात्मक आहेत तेच बोलेन. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण चौथ्या दिवशी सकाळी अचानक त्या समस्येचं उत्तर मला सुचलं. वाह! जेव्हा आपण शब्दांचा गैरवापर थांबवतो, तेव्हा आपली मानसिक ऊर्जा वाचते आणि तीच ऊर्जा आपल्याला योग्य मार्ग दाखवते. हीच वाक्शक्तीची खरी ताकद आहे. ज्ञान म्हणजे केवळ मोठमोठे ग्रंथ वाचणं नाही, तर आपलं जीवन अधिक सजगतेने, अधिक समजुतीने आणि अधिक आनंदाने कसं जगायचं हे शिकणं आहे. नवलजी, या अत्यंत सखोल आणि उद्बोधक चर्चेच्या शेवटी आपण आपल्या श्रोत्यांना कोणता एक महत्त्वाचा विचार देऊ इच्छिता, जो ते या चर्चेतून सोबत घेऊन जाऊ शकतील? माझा एकच संदेश आहे. वसंत पंचमीकडे केवळ एक धार्मिक सण किंवा एक सुट्टीचा दिवस म्हणून पाहू नका. हा स्वतःच्या बुद्धीला आणि चेतनेला शिस्त लावण्याचा, तिला एकाग्र करण्याचा दिवस आहे. हा एक प्रकारे आपल्या मानसिक सॉफ्टवेअरला अपडेट करण्याचा दिवस आहे. खूप छान उपमा आहे.
आजच्या या माहितीच्या महापुरात गोंधळाच्या पलीकडे जाऊन खऱ्या प्रज्ञेपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा. आपल्या आत दडलेल्या सरस्वती तत्वाला जागृत करा. त्यासाठी एखादं नवीन पुस्तक वाचायला घ्या, एखादं नवीन कौशल्य शिका किंवा निदान दिवसभरात आपल्या बोलण्यावर तरी लक्ष ठेवा. हाच खरा सरस्वतीचा सन्मान आहे. आणि जाता जाता सर्व श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो. यावर नक्की चिंतन करा. आपल्या आत असलेली वाक्शक्ती जर या संपूर्ण विश्वाची निर्मिती करू शकते, तिच्यात जर एवढं सामर्थ्य आहे, तर आपण आपल्या शब्दांनी आणि विचारांनी आपल्या वैयक्तिक वास्तवाची निर्मिती किती सजगतेने आणि किती जबाबदारीने करत आहोत याचा कधी विचार केला आहे का? आज आपण वसंत पंचमीकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहिला. हा सण केवळ पूजा करण्यासाठी नाही, तर आपल्या विचारांना शिस्त देण्यासाठी आहे. लक्षात ठेवा, ज्ञान साठवलं जात नाही, ज्ञान जगावं लागतं. शब्द जपून वापरले, विचार स्वच्छ ठेवले आणि मौनाचा सन्मान केला तरच सरस्वती तत्व आपल्या जीवनात कार्यरत होतं. वसंत पंचमी आपल्याला एकच गोष्ट शिकवते: विवेकाशिवाय ज्ञान अपूर्ण आहे. मी नवल शिंदे. अशाच सखोल, शास्त्राधारित आणि चेतनाभिमुख विषयांसाठी पुन्हा भेटूया पुढील ऑकल्ट मास्टर क्लासमध्ये. ज्ञानाचा आदर करा, विवेक जागृत ठेवा. ओम ऐं सरस्वत्यै नमः.